पहिल्यांदा एवढं परफेक्ट माझं गोप्रो माउंट झालेलं आहे. फुल अँगल सिलेक्ट करतो आणि हा सत्यानं लावलाय. फुल प्रॉपर अँगल सिलेक्ट करता येतोय. पोझिशन परफेक्ट भेटली. मी ते एक लावलं टाइम लॅपसाठी. फ्रंटला लावायचं होतं पण म्हणलं आपल्याला हा व्ह्यू पाहिजे. पण मस्त मस्त. एक सेकंड व्हिडिओ चालू करतो मी. वो तर आमचं चेकआउट झालेलं आहे. आता आम्ही चाललोय आपल्या सिल्वसला घरी परत. आता वाजत 12 चक्क 12 वाजले. बिलिंग करत 12 वाजले तर आम्हाला सिल्वसला 2 तास लागतील वापस. मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू डे. सत्य देशमुख. तर आम्ही काल स्टे केला होता गोवन हाऊसमध्ये. मस्त इथे देवका बीच पाशीच एक आम्हाला नॉर्मल आम्ही रोडवर सहज विचारत चाललो होतो हॉटेल वगैरे कुठलं. तर रँडमली आम्हाला एक बजेट फ्रेंडली हॉटेल भेटलं गोवन हाऊस. हे ते गोवन हाऊस मस्त चांगलं छान रूम होते. मजा आली. आता सध्या जवळपास 1 वाजले आणि आम्ही आत्ता बाहेर चाललोय. तर थोडा बीच फिरून आता घरी जाणार डायरेक्ट. थोड्या वेळाने दाखवतो मला बीच. नको कोण बघेल खाली. मस्त एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू. चला तिकडे जायचं काय? हां चल तिकडे जाऊ. पक्का. काल आम्ही इकडे आलो होतो. काल फुल रात्री लाइटिंग होती. आता मस्त दिवसा एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर क्लास. तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू. किती छान एकदम. मोदी आहे ना 23 मार्चला. त्यामुळे हे सगळं रस्ता विस्ता बंद केलाय. नाहीतर इथून आपण मस्त कार मध्ये तुम्हाला मी व्ह्यू दाखवत असता. एक नंबर. किती मोठा बीच आहे बघा. किती 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 मोठा बीच आहे. पहिले ते लांब लांबपर्यंत पाणी नसायचं पण आजकाल भरती आहे त्यामुळे जवळ पाणी आलंय चांगलंच. आणि सध्या खूप पुढे गेलाय. अजिबात गर्दी नाही इकडे. बघा ना फुल अख्खा बीच रिकामा आहे. हा रोड. सत्या फुल एकदम मस्त. थोडं पाणी थोडं पाणी खराब आहे पण चालतं. तिकडे गेलो होतो मी दगडावर. मजा आली. हो पाय डसतात तिकडे. बीचवर आम्ही अर्धाच होतो. मस्त मजा केली. चिल एकदम पीस बीच आहे. शांत बसलो. छान वाटलं. समुद्राचा आवाज खळखळाट ऐकू. एवढं मन रमलं होतं त्या आवाजामध्ये ना. छान वाटलं. मस्त. बाय बाय देवका. सॉरी बाय बाय देवका. बाय बाय. किती मस्त रोड बनवला. किती मस्त. आवडला मला. एवढा रोड आवडला ना. क्लास. हा ना राईडला कडक. राईडला पण आणि रेसला पण बेस्ट. ड्रॅग रेस तर बेस्ट होईल ते. कडक म्हणजे काय रोड आहे बघा ना.
इधर तो ड्रैग रेस होनी है भाई. वाव. कधी मिळेल आपल्याला टाइम सांगता येत नाही. पण मला इथे कधीतरी ड्रॅग रेस करायची माझ्या बाईकवर. आपल्या गाडीसोबत नाही सांगणार पण करणार. चला बीच साईड आम्ही इथे शॅकवर बसलोय मस्त. छोटंसं शॅक भेटलं आम्हाला इथे बीच साईड. मजा करेंगे बॉयज. भेटते काय म्हणलास? बघू आता म्हणलं इथं काय भेटते खायला. खायला भेटेल खायला भेटेल. कशी आहे? मी तर झिंगा सांगितलं झिंगा आणि तू सांगितलं चिकन. सत्य झिंगा खात नाही म्हणून चिकन सांगितलंय आणि मी तर झिंगाच. मला झिंगाच खायचं होतं. डेंजर घाण गरमी आहे घाण. थँक्यू. चला हा कुठला पक्षी आहे पण? वाव किती क्यूट पप्पी बघ. कुत्रं नाही छान आहे. किती उडम. जेवण तर मस्त मिळालं आम्हाला. एक झिंगा चिकन तांदळाची चपाती. चपाती म्हणजे त्यांच्या इथे रोटला काहीतरी बोलतात मग. म्हणजे आपल्या इथं चपाती आपल्या इकडे चपाती. झिंगा एवढं टेस्टी आहे ना. चिकन पण टेस्ट आहे. फुल टेस्टी. वाव मजा आहे. मस्त आम्ही राईस सांगितला आता. झिंग्यासोबत मस्त राईस खाणार होता कडकमध्ये. ओ फुल मस्त छान व्ह्यू. बीच साईड व्ह्यू. बीच व्ह्यू. हे शॅक आहे मस्त. आम्ही आता प्रॉन्स राईस आणि ग्रेव्ही मस्त मस्त खाणार होता. तर असा होता आमचा आजचा दिवस. मस्त चिल मजा केली बीचवर. एन्जॉय केला मस्त चांगलं. शॅकवर बसलो आम्ही थोडा वेळ. थोडं खाल्लं बिल्लं. प्रॉन्स वगैरे खाल्ले. प्रॉन्स झिंगा बोंबील ते काय बोलतात ते सगळं खाल्लं आम्ही आता. चिकन खाल्लं. इथला राईस खाल्ला. राईसची रोटी पण खाल्ली माहिती आहे का मी आज. मजा आली. आणि हा वाला ब्रिज मला दीव दमनमध्ये सगळ्यात जास्त आवडला आत्तापर्यंतचा. दोन्ही साईडला वाव. दोन्ही साईडला पाणी आहे. एक सेकंड बोईस मी दाखवतो तुम्हाला. मजा आली. खरंच मजा आली. आणि बीच हा पाहण्यासारखा आहे. तुम्ही पण या नक्की कधीतरी बघा. तुम्हाला आवडेल हा एरिया. मस्त शांत सुंदर असा एरिया आहे. समुद्र मला मी माउंटेन पर्सन आहे. मला यावेळेस पहिल्यांदा बीच पर्सन झाल्यासारखं वाटलं. आवडलं मला बीच यावेळेस बघून. छान वाटलं एकदम. पीस मला माझ्या आयुष्यात फक्त पीस पाहिजे. आणि ती पीस मला या फर्स्ट टाईम बीचवर भेटलेली आहे. मजा आली. खरंच मजा आली. आणि आत्ता आपण दाखवतोय. मला डिस्टन्स आहे 47 मिनिट्स 31 किलोमीटर्स. अरायव्हिंग टाईम आहे 3:51. तर आता मी लवकरच पोचेन. पशुपनमध्ये घुसतायत. तर मजा आली बीच बघून. छान वाटलं. मन तृप्त झालं. तृप्त एवढं तृप्त झालं ना मन. खरंच खूप तृप्त झालं मन. आणि ह्याचं पण तृप्त झालं मन थोडं. आज आम्ही घरी चाललो आहेत. घरून खूप फोन येतात. जावं लागेल. आत्ता वाजले 3. आम्ही घरी सांगितलं की 1 वाजता आम्ही निघालोत. खोटं नाही बोललं पाहिजे. पण आम्हाला थोडा उशीर झाला. आता घरी सांगणार आहेत आम्ही की आम्ही आत्ता निघालोत म्हणून. तर भेटू आहे. आम्हाला ब्लॉग एंडपर्यंत तुम्ही ब्लॉग माझा बघत राहा. You got clout, but you don't got the drip. This beginning of the end was in the streets. Don't recommend. My favorite thing to do is spend the lawyer 20 to the fin. You die out here trying to pretend and try to hit, but with intent. It was still worth every cent. It's 9 a.m. and I'm still bent. And her cross, she trying to vent. Brand new Glock straight off the vent. She trying to live under my skin. I hit, then I leave with a grin. I probably
आपण हायवेला तर पोहोचलेत पण इकडून पुढून युटर्न दाखवत आहे. आता आपल्याला युटर्न मारून यावं लागेल. ओफ लय कष्ट आहे सत्य. युटर्न मारून परत यायचं. The fit, and I just blew a bag on my bitch. You got clout, but you don't got. सो गाईज आम्ही आता वापस आलेलो आहोत सिल्वासामध्ये. छान बस काय फायनली आपण पोचलो आपल्या घरी. पार्किंग एकदम टच. परफेक्ट. तर मित्रांनो ही होती आपली दमन देवका बीच जर्नी, दीव दमन जर्नी. बाय बाय करत सत्ता. तर बॉईज ही होती आपली दमन बीच जर्नी. मस्त मजा आली बीचवर फिरायला. बीचवर फिरलो, राहिलो, तिथलं एक फूड खाल्लं म्हणजे प्रॉन्स, फिश, चिकन. मी आज एक वेगळ्याच प्रकारचे बदक पाहिले. असं मला मी बघितलं असतं तुम्ही कसे बदक आहेत ते. डेंजर बदक होते. तर तुम्हाला माझा ब्लॉग नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं. तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. आवडलं तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. स्टे ट्यून. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. पीस आउट.